श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय 12. श्री गणेशाय नमः. श्री गुरु म्हणती, मातेसी आम्हा ऐसा निरोप देसी, अनित्य शरीर तू जाणसी, काय भरवसा जीवित्वाचा. श्लोक. अनित्यानी शरीरानी विभुनो नव शाश्वत, नित्य सानिध्यता मृत्यू कर्तव्य धर्म संग्रह. टीका. एखादा असेल चिरंजीवी, त्यासी तुझी बुद्धी बरवी, अनित्य देह वैभवी, पुढे कोणा भरवसा. देह तो क्षणभंगर, नाही राहिले कवण स्थिर, जोवरी दृढ शरीर, पुण्यमार्ग राहटावावे. जो मृत्यूशी जिंकित, त्याने निश्चयावे शरीर नित, त्यासी तव उपदेश सत्य, म्हणे धर्म करीन पुढे. अहोरात्री आयुष्य उणे, होतसे क्षणक्षणे, करावा धर्म याची कारणे, पूर्ववंशा परियेसी. ऐसा सूररथ चाले, निमिष होता शीघ्र काळे, 22 सहस्र गाव पळे, तैसे आयुष्य क्षीण होय. अल्पोपाद्वी जैसी मस्या, तैसा मनुष्य अल्पायुष्य, जोवरी प्राण सुरवर, धर्म करावा परियेसी. पर्जन्य पडता वृक्षावरी, उदक राहे पडणाग्रामी, स्थिर नवे निर्धारी, सर्वेची पडते भूमीवरी. तेवे शरीर नवे स्थिर, जीवित यवन साचार, जरा मरण निर्धार, केवदा पडे न कळीचे. याची कारणे देहासी, विश्वासू नसे परियेसी, मृत्यू असे देवासी, धर्म करावा तात्काळी. पिकले पान वृक्षा जैसे, लागले असे सूक्ष्मवंशे, तैसीची शरीर भरवसे, केवदा पडेल न कळीची. एखादा नर कलयात्रीस, द्रव्य देता परियेसी, दिवसा गणना करी कैसी, तैसा यम रात्रंदिवस. जैसा समस्त निद्या देखा, समुद्रासी घेऊनी जाती उद्भका, परतोनी न येती जन्मभूमिका, तैसे आयुष्य न परतसी. अहोरात्री जाते पळून, ऐसे निच्छने जाणून, पुण्य न करती जे जण, पशु समान परियेसा. ज्या दिवशी पुण्य नाही, वृथा गेला दीन पाही, त्या यमा करुणा नाही, करावे पुण्य तात्काळी. पुत्र दारा धन गोधन, आयुष्य गृह गुण, जे धन मानती निश्चय म्हणून, ते परशु सम परियेसी. जैसी ससुरी मनुष्यासी, भक्षिती होय परियेसी, तैसे या शरीरासी, वार्धक्य भक्षी परियेसी. या कारणे तरुणपणी, करावे पुण्य द्विजजनी, आम्हा का वर्जसी जननी, काय बुद्धी बरवी असे. जो यमाचा असेल इष्ट, त्याने करावा हा हट्ट, अमररत्मे असे जो स्पष्ट, त्याने पुढे धर्म करणे. संसार म्हणजे स्वप्नापरी, जैसे पुष्प मोगरी, सर्वेची होय शुक्रवारी, तयापरी देह जाण. जैसी विजू असे लवत, सर्वची होय गुप्त, याचे परी देह होत, स्थिर नवे परियेसी. ऐसा नाना परी देखा, बोधित झाला जननी जानका, विस्मरण वाटे सभा लोका, बालक केवी ज्ञान सांगे. ऐकोणी पुत्राचे वचन, माता करतसी नमन, देवा निरोपिले ज्ञान, विनंती माझी परियेसी. तवा निरोपले आम्हासी, पुत्र चौघे करीतसी खुशी, विश्वास नभेगा मानसी, कुळदेवत पुत्र राया. जोवरी होय एक सुत, तत्वा राहावे समीप, निरोप नेता तोवरी सत्य, म्हणून विनविते वेळी. माझे वचन लंघून या,
जरी जाशील निघोनिया मी प्राण देईल तक्षणी, हा निश्चय अवधारा. पुत्र नव्हे तू आम्हासी, आमचा कुळदेवत होसी. सत्य करी गा वचनासी, बोल आपुले दातारा. ऐकुनी मातेचे वचन, श्री गुरु बोलती हसून. आमचा बोल सत्य जाण, तू ती वाक्य निर्धारी पा. तेंतु होताची पुत्र दोन्ही, निरोप द्यावा संतोषणी. मग्न राहे एक जननी, बोल आपुले सत्य करी. सत्वर एकतव घरी, राहेन माते निर्धारी. वासनापूर्वीन यावरी, मगमज अज्ञानेने ऐसे बोलुनी निवृत्ती. राहिले श्री गुरु अति प्रीती, वेदभासे ख्याती. केली शिष्य वर्गासी, नगर लोक विस्मय करती. नवल झाले ऐसे बोलती, बाळ पहा वर्ष साती. वेदचारी सांगितसे, विद्वजन विद्यार्थी. 3 वेळा पडो येती, सकळ शास्त्री जे म्हणतसी. तेही येती शिकवया, येणे परी त्या घरी. राहिली श्री गुरु प्रीती करी, माती झाली गरोदरी. महानंद करतसी, नित्य पूजती पुत्रासी. देव म्हणून मानसी, निधान लादले एखाद्यासी. काय सांगू संतोष त्याचा, 9 मास होतसी तत्वरीत. माता झाली प्रस्तुत, पुत्र झाला युगम ख्यात. अति सुंदर परियेसा, पुत्र झाले उल्हास थोर. माता पिता संतोष फार, अशी वचन निर्धर. असत्य नव्हे देवाचे, ह्या कारणे गुरुवचन. सत्य माना हो जण, ऐसे असेल अंतकरण. तैसे होईल परियेसी, ऐशा परी वर्ष एक. त्रिमासी झाले ते बाळक, खेळवतसी माता एक. आले श्री गुरु त्याजवळी, जननी ऐकावे माझे वचन. झाली तव मनोकामना, दोघे पुत्र निधाना. पूर्णायुषी जन्मले, आणिक होते दोघे लेक. त्यानंतर कन्या एक, असल नांदत अत्यंत सुख. वासना पुरवेल तुमची जाण, आता आम्हा ते निरोप द्यावे. जातो आम्ही स्वभावे, संतोष रूपी असावे. म्हणून निरोप घेती संतोषिनी माता पिता. चरणावरी ठेवती माता, स्वामी आमुची कुळदेवता. अशक्य आम्ही बोलायला, न कळे आम्हा स्वरूप ज्ञान. काय ओळखावे पूर्ण, माया मोहे वेष्टून. आम्ही नेनो महिमा, माया प्रपंची वेष्टून. तेथू आम्ही सूत म्हणून, निष्ठुर बोले एकशणी. क्षमा करणे स्वामिया, सहभोजन शयनाशननी. तेंतु गाजा कंडोनिया, कडेन घेते उचलोनिया. क्षमा करणे स्वामिया, तारक आमची वंशाशी. बापा तू अवतारलासी, प्रदोष पूजा फळासी. आले माता स्वामिया, आता आम्हा काय गती. सांगा स्वामी श्री गुरुमूर्ती, यातायात न पावे वृत्ती. कृपा करी देवराया, संग्रावरी जैसी गंगा. तो आळशावरी आली वेगा, पावन केले मैमंगा. अभय कुळ 42. आम्हा देवतसी कवणे परी, महाधुरंधर संसारी. तव दर्शन होय जरी, तरीच वाचो आत्मजा. ऐकोनी माता पिताचे वचन, श्री गुरु बोलती आपण. जे जे समयी तुमचे मन, स्मरण करली आमुचे. स्मरण करिता तुम्हा जवळी, येईन मी तात्काळी. न करे चिंता वेळोवेळी, म्हणून भाग देत असे. अनेक कन्या पुत्र तिन्ही, होतील एक भवानी. दैन्य नाही तव भुवनी, सदा श्रीमंती नांदाल. जन्मांतरी ईश्वरासी, पूजा केली प्रदोषी. याची महिमा असे ऐसी, जन्मोजन्मी श्रियायुक्त.
इह जन्मी सौख्य एक देहांती परमलोक पूजा करीतसी पिनाक पूर्वजन्म नसे की तत्वा आराधिला शंकर आम्हा करेविला अवतार वासना पुरविल तुझी जर आम्हासी निरोप देता आता पुन्हा दर्शन आम्हासी होईल एका वर्षतीसी जाऊन या भद्री वनवासी सिद्ध दर्शन मी घेतो निरोप घेऊनी तये वेळा श्री गुरु निघाले अवळीला नरक लोक येती जकळा माता पिता बोलवतसी म्हणती समस्त नरनारी तापसी निघाला ब्रह्मचारी होईल पुरुष अवतारी मनुष्य देह दिसताई एक म्हणतसी पहा हो नवल तपासी निघाला बाळ माता पिता सकळ निरोप देती कौतुकसे ऐसे कैसे अंतकरण जैसा होय हा पाषाण म्हणून मन करोनी निर्वाण बोलवतसी पुत्रासी एक म्हणती नवे बाळ वंद्य जैसा जाश्वनील अनुमान नसे निष्कळ वेद केवे म्हणतसी